नमस्कार. आज आपण आमच्या कात्रज भागातील मांगडेवाडी 5 या सर्व नंबरच्या परिसरामध्ये आहोत. काल या ठिकाणी हा जो काही गोठा दिसतोय, हे गोठ्यामध्ये काल एक प्रकार घडला. अजून किती घडलेत माहीत नाही, परंतु नाही नाही असं हे भाऊ तू इकडे. जो प्रकार इकडं बऱ्याच दिवसापासून चालू होता असं म्हणणे, काल या ठिकाणी सकाळी 6:30-7च्या टायमाला 7:30-7:30च्या टायमाला या ठिकाणी एक गायीची हत्या करण्यात आली आणि तो संबंधित खबर पोलीस स्टेशनला गेली. त्याच्यामध्ये आतापर्यंत 2-3 लोकांना अटक करण्यात आली आहे. आणि हा विषय एवढा घाणेरडा आहे आणि मला वाटतं की तो आमच्या भागामध्ये घडला, की जे नको व्हायला होतं. एवढं लांब का गेला तो मागे ना मागे भाऊ. एवढ्या ही घृणास्पद प्रकार आहे हा. आणि विशेषतः वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हा नालायक हा आपल्या हिंदू धर्मामधला आहे. विशेषतः मला सांगायला सुद्धा लाज वाटते की हा ब्राह्मण समाजावरती हा कलंक आहे, की ज्या समाजामध्ये लोक स्वतःला एवढं मानतात, आपण ज्यांच्या हस्ते आपण पूजा अर्चा करतो, अशा माणसाच्या एका माणसाने, घरातल्या माणसाने, अशा माणसाने या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग करावेत, हे मला वाटतं की माझ्या मनाला तरी वैयक्तिक बिलकुल पटणार नाही आहे. ही आपण इथं पाहू शकतो. हा जो संपूर्ण भाग दिसतो, हे आत्तासुद्धा पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे. आणि इथं साधारण आत्ता 8 ते 10 गायी आणि छोटी वासरं पण होती. आणि इथं या भागामध्ये समोर इथं गायीची हत्या करण्यात आली. इथं गायी बांधण्यात आली आणि एक गायी इथं मारली. आणि तो संबंधित नाराधम आराम करतो, त्याला संध्याकाळपर्यंत जामीन होईल त्याला. पण मला वाटतं की या अशा लोकांना, ज्यांच्या नावाखाली हे अशा प्रकारचे धंदे चालू आहेत, आपण इथून जर पाहिलं तर संपूर्ण ह्या भागामधून इथून सगळं ते इथून रक्त वाहून गेलेलं आहे खाली. ते गाईचं काय तिचा आत्मा म्हणला असेल. एक विषय या ठिकाणी झाला, ह्याच्या मागून अजून किती विषय झाले असतील इथं सांगता येत नाही. आणि मला वाटतं की ह्याच्यावरती आम्ही पुणे महानगरपालिकेची कारवाई 100% घेणार, की जर अशा पद्धतीने लोक इथं जनावरं बांधलेले आहेत. आज आत्तासुद्धा तुम्ही पाहू शकता ही सगळी, हे इंजेक्शन्स आहेत त्याचे, बेहोश करण्याचे सांगतात हे लोक की इंजेक्शन्स याचे आहेत म्हणून. परंतु हे इंजेक्शन्स जे आहेत ते हे जनावर बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन आहेत. हा पब्लिक प्लेसमधला विषय आहे, लोकांच्या भागामध्ये झालेला विषय आहे. हे आपण पाहू शकतो. इथं बजरंग बलीचा फोटो आहे, माळ लावली त्यांनी तिथं, आणि माळ लावली, माळ दाखव झूम करा. आणि अशा ठिकाणी हे यांचं भांडवल आहे. इथं आज सुद्धा लोक म्हणतात की नाही का, की बाबा इथं जो प्रकार घडला तो प्रकार चुकीचा आहे. या असल्या प्रकाराचा आम्ही आमच्या भागामध्ये जाहीर निषेध करतो. आम्ही स्वतः हिंदू आहोत. मी स्वतः एका शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मला माहिती आहे कशा पद्धतीने ह्या जनावराचा जीव कसा तारफडला असेल. पोलिसांनी ह्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, ह्यांचा जामीन नाही झाला पाहिजे. जर यांचे जामीन झाले, मी तर महानगरपालिकेमधून हे सगळं जमीनदोस्त करणार. असे परत डेअरिंग कात्रज भागामध्ये मला कुणीही करताना दिसलं नाही पाहिजे. आणि जर करताना दिसलं तर त्याच्यामध्ये आम्ही परिणामांची आजपर्यंत कधीच आम्ही अपेक्षा केलेली नाही आहे आणि करणार पण नाही. त्यामुळं याच्याकडे जर हा इथं तिकडचं पण घेर
ज्या ठिकाणी यांच्यामध्ये एवढ्या डेअरिंग येतात त्या लोकांच्या की ही लोक जनावरं इथं बांधून मारत असतील तर यांच्या ह्या दावणी आहेत ना, ज्या दावणीला ही जनावरं बांधतात ते कसं तारफडलं असेल ते जनावर. हे राहिलं नाही पाहिजे. किती त्याचा जीव किती तर फडला असेल ते गाईचा. काढून सगळं चौकशी. आज फक्त दावण तोडली आहे. हे जर काम इथं परत चालू झालं ना ह्याला बी फडल्याशिवाय राहणार नाही. मर मर सगळे तोडायचे, सगळी दावण तोडायची अख्खी. परत इथं जनावर बांधता नाही आलं पाहिजे. नाही ती नाही तुटणार. त्याचा आतमध्ये गुतावा असतो. जय श्री